एका पवारांचे 2 पवार झाले, 4 पवार झाले. भाऊ भावाचा राहिला नाही, पुतण्या चुलत्याचा राहिला नाही. आणि महाराष्ट्राच्या राजकारणासमोर आता ज्या पवारांच्या पाया पडण्यासाठी पाडव्याला शेकडो नाही हजारो लोक जात होती, त्यांना आता 2-2 स्टेशनवर आपल्या गाड्या थांबवाव्या लागतात. सक्का भाऊ सुद्धा खोटं बोलतोय हे श्रीनिवास पवारांना सांगावं लागतं. कारण जाहीर सभेमध्ये दादा म्हणतात, आईनं सांगितलं होतं निवडणूक अजितदादांच्या विरोधात लढू नका, फॉर्म भरू नका, तरी सुद्धा योगेंद्र पवारांनी फॉर्म भरला. मग श्रीनिवास पवारांनी अडवायला पाहिजे होतं. हे ज्यावेळेस त्या पवारांना विचारलं त्यावेळेस शेवटी भाऊ ज्यावेळेस आपल्या चुलत्याशी प्रामाणिक राहिला, मग तो पहिला असो किंवा दुसरा, त्यांनी सांगितलं आईचं इथं नाव घेऊन किंवा राजकारण करून आईच्या नावावर बोलून काहीही उपयोग होणार नाही. याचा अर्थ स्पष्ट, थेट आणि सरळ एका भावानी दुसऱ्या भावाला, दादाच्या सख्या भावानी दादाच्या विरोधात जो उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या वडिलांनी स्पष्ट सांगितलं की दादा खोटं बोलतायत. असं का घडलंय? ज्या महाराष्ट्राला राजकीय वारसा ज्या पद्धतीनं संघर्षातून आणि महाराष्ट्राच्या हितासाठी 4-5 वेळा मुख्यमंत्री आणि मग केंद्रीय मंत्री आणि देशाचे नेते असा वारसा मिळालेला असताना त्यांना सोडचिठ्ठी देऊन स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याची गरज अजित पवारांना का पडली, या प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची. कारण भाऊ भावाच्या विरोधात आता उभा ठाकलाय. भाऊ भावाच्या विरोधात उभा टाकलेला आहे कारण भाऊ खरं बोलतोय. ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यानंतर पवार कुटुंब हल्लं होतं, जे शिवसेनेसोबत घडलं होतं तेच राष्ट्रवादी सोबत, आणि थेट पहाटेच्या शपथीनंतर त्यावेळेस तरी शपथ घेऊन महाविकास आघाडी सरकार कोसळायची परिस्थिती होती. अशाच त्या 2-2.5 वर्षाच्या कार्यकाळात दुसरा झटका राष्ट्रवादी काँग्रेस फोडूनच त्या ठिकाणी अजित पवारांनी दिला. लोकसभा झाली, ज्या ताईच्या विरोधात दादानं वहिनीला उभं केलं होतं त्या सुप्रिया सुळे सुद्धा विसरलेल्या नव्हत्या. आता दादा म्हणतायत त्यावेळेस ताई आणि आता दादा असंच निवडून द्यायचंय, असं बारामतीतल्या लोकांनी ठरवलेलं आहे. असाच प्रोग्राम फिक्स झालाय. याचा अर्थ असा की राजकारण फक्त आपल्या भोवतालीच फिरलं पाहिजे असा तरी होतो, किंवा ताई जाणीवपूर्वक आपल्या वडिलांसाठी सगळं करते, पण मुलीच्या हट्टापायी काकाने मात्र स्वतःच्या मुलीलाच वारसा म्हणून त्या ठिकाणी निवडलं. म्हणून दादाची चलबिचल असेल, सत्तेमध्ये प्रमुख पद मिळवायचंय, दादांना भावी मुख्यमंत्री व्हायचंय, असं कदाचित महाराष्ट्रातल्या काही मोजक्याच कार्यकर्त्यांना वाटतं. कारण बहुमत पाढळ असल्याशिवाय काहीही होत नाही, उघड सत्य आहे. जर असंच पवार साहेबांना स्वतःला प्रधानमंत्री व्हावं असं वाटत असेल, त्यासाठी तसे त्यांना खासदार सुद्धा अपेक्षित आहेत, तसंच आमदारांचे. पण चित्र पूर्ण बदललं. राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, शरद पवारांपासून एक अजित पवार बाजूला गेले, पण दुसरा रोहित पवार नावाचा आमदार त्यांनी पवार कुटुंबातून काढला. कदाचित बारामतीकरांनी ठरवलंच तर शरद पवारांच्या उजव्या हाताला आता रोहित पवार असेल, तर दुसऱ्या बाजूला योगेंद्र पवारांच्या निमित्ताने जर बारामतीकरांनी पवार साहेबांना दिलेल्या धोक्याचा जर बदला घ्यायचं ठरवलं आणि योगेंद्र पवारांना आमदार म्हणून त्या ठिकाणी लोकांनी संधी दिली, तर जो काही पक्ष फुटीचा वचपा काढून त्यांनी जर परत बारामतीमध्ये विधानसभेला तुतारी जर वाजवली तर मात्र अवघड परिस्थिती आहे. आणि हाच प्रश्न ज्या वेळेस योगेंद्र पवारांच्या वडिलांना विचारला की दादा जाहीर सभेमध्ये, पहिल्याच प्रचार सभेमध्ये ज्यावेळेस 2 गोष्टी वादग्रस्त चर्चा करतात, एक म्हणजे
आर पाटलांनी खरंच सिंचन घोटाळ्याची फाईल वर सही करून फाईल ओपन केली का, घोटाळा झालाच असेल तर चौकशी झाली पाहिजे, दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे। तसंच दुसऱ्या बाजूला मी अजित पवार म्हणून माझ्या विरोधात शरद पवारांनी शेवटी योगेंद्र पवारांना उभं केलं। योगेंद्र पवारांना विचारलं तर ते म्हणले सगळ्या लोकांची इच्छा आहे। योगेंद्र पवारांच्या वडिलांना विचारलं तर ते म्हणाले लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहायचा अधिकार आहे। पोरं लहान होती तोपर्यंत ऐकत होती, आता मोठं झालीत आणि आता जर ती कुटुंब सांभाळायला लागली, जबाबदारी घ्यायला लागली तर त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आमच्या पोरांनी काकांच्या संस्कारातच लहानाचं मोठं होऊन त्यांचा विचार पुढे घेऊन जायचं ठरवलं। त्यांनी बेवफाई किंवा गद्दारी करणार नाहीत। पवार पवार आणि पवारच म्हणतील अशा पद्धतीची सरळ रेष ओढली। त्याच श्रीनिवास पवारांच्या आईचा दाखला देऊन अजित पवारांनी आईला पुढे करून जाहीर सभेमध्ये सांगितलं की बघा माझ्या विरोधात श्रीनिवास पवारांनी स्वतःच्या मुलाला उभं केलं, काकांनी अर्थात शरद पवारांनी बरोबर माझ्या विरोधात उमेदवार उभा केला। पण दादांना हे लक्षात नाही आलं, अरे जी तुझी बहीण आहे असं पवार साहेब सांगत होते, त्या बहिणीशी तू प्रामाणिक राहिला नाही। बहिणीच्या विरोधात तू जर तुझ्या बायकोला उभं करत असेल तर पवार साहेब म्हणत असतील मग मी तुझ्याच भावाच्या मुलाला उभं केलं तर बिघडलं कुठं। राजकारण अशा पद्धतीनं सुद्धा त्या ठिकाणी पाहिलं जातं। अजितदादा मोठे नेते, अजितदादा महाराष्ट्राचे 2 नंबरचे नेते, पण पवार साहेब महाराष्ट्रातले 1 नंबरचे नेते, हे विसरून चालणार नाही। मी राष्ट्रवादीचा किंवा पवारांचा प्रवक्ता म्हणून चर्चा करत नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाऊ भावाचा राहिला नाही, चुलता पुतण्याचा राहिला नाही, पुतण्या सुद्धा चुलत्याचा राहिला नाही। बरं एक पुतण्या गेला म्हणून काय झालं, दुसऱ्या पुतण्याने आपल्या चुलत्याचा वारसा मात्र पुढे घेऊन जायचं ठरवलं। म्हणजे राजकारणामध्ये काहीही झालं तरी विचार आणि त्यांचे संस्कार कधीही पाठीमागे सरकत नसतात, विचार मरत नसतात, तर विचार पुढे घेऊन जायचे असतात। मित्रांनो, या सगळ्या गोष्टीतून एका भावाने दुसऱ्या भावाला खोटं ठरवलं। श्रीनिवास पवारांनी अजित पवारांनी जाहीर सभेमध्ये जे स्टेटमेंट केलं होतं अक्षरशः ते खोटं ठरवलं। याचा अर्थ एवढाच आहे, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही गोष्टी ह्या खऱ्या असतात पण बाकीच्या सगळ्या गोष्टी खोट्या असतात, हे आता दाखवून दिलं गेलेलं आहे। प्रश्न फक्त एवढाच आहे आणि उत्तर सुद्धा सोपं आहे। ज्या दादांनी बहिणीच्या विरोधात भाऊजाईला उभा केलं, दादांना बोलायचा अधिकार नाही, त्याच दादांनी त्यांच्या विरोधात पुतण्या उभा झाला म्हणून वाईट वाटून घ्यायची गरज नाही। शेवटी एका बारामती विधानसभा मतदारसंघात किंवा बारामती लोकसभेत किंवा पुणे जिल्ह्यात जे घडलं, महाराष्ट्रात घडलं नाही असं नाही, परंतु इथं घडलेलं चर्चा होते, बाहेर घडलेलं चर्चा होत नसती। कारण तुम्ही कधी पहाटेची शपथ घेतलेली असते, कधी दुपारी आमदार पळून नेलेले असतात आणि कधी काळी तुम्ही मध्ये मध्ये त्रास दिलेला असतो म्हणून चर्चा होते। बाकी कोण भाऊ खरा कोण भाऊ खोटा, कोण पुतण्या ग्रेट कोण पुतण्या कसा, हे चुलते ठरवणार आहेत आणि चुलत्याला मोठं ज्या मतदारांनी केलेलं आहे ते मतदार ठरवणार आहेत। बाकी आपण निकालाची वाट पाहू। धन्यवाद।